वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। तर फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। राज्यातील मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवरती चर्चा, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल का होणार का याकडे लक्ष। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या मित्रपक्षांवरती दबाव वाढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित। माणिकराव कोकाटेंबाबत फडणवीसांशी बोलून मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय घेणार। अजित पवारांकडून कारवाईचे संकेत। विजयकुमार घाडगेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा अजितदादांचा शब्द। घाडगेंची माहिती। मारहाणीचा प्रकार चुकीचा, सुरत चव्हाणांना तात्काळ पक्षातून काढलं। यापुढे त्यांना पक्षात स्थान देणार नाही असं अजित पवार यांनी सांगितलं। विजय घाडगेंचा दावा। मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा सरकारला घरचा आहे। वादग्रस्त मंत्र्यांवरती कारवाईची मागणी। पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा, सामनातल्या दाव्यावरून राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। सुधीर मुनगंटीवारांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत, तर राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार। सामनातून दावा। मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यात काम करायला आवडेल। संतोष बांगर यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक नेत्यांच्या भेटी। राज्यातील विकास प्रकल्पांसाठी अमित शहा, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा आणि मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारमण, शिवराज सिंह चौहान या मंत्र्यांसह नीती आयोगालाही दिल्या भेटी।